आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. करतेच आहे तुमचं काम मॅडम. चांगलं कटवलं होतं त्यांना, पण इथे डोके फिरलेत ना सगळ्यांची. कोणीच ऐकत नाही. गौरी पैसे द्या म्हणाली. नाही, ती तशी नव्हतीच तयार. तुमच्या मुलाचं तिचं तर भांडण पण झालं. मला वाटलं आता काय त्याला हाकलल्याशिवाय राहत नाही गौरी, पण कसलं काय, भांडणाचा पण काही फायदा नाही झाला. मुद्दाम करत असणार गौरी. तिला नक्कीच माझ्याकडनं पैसे नकोय. युजलेस. नाही, तसे अजून पैसे घेतले नाहीये. नुसते वाद घालत बसले. त्याचं ऐकायचं की नाही ते. काय ऐकायचंय? तुमचा मुलगा आणि गौरी ते वाद घालतायत म्हणून त्यांना जेवण बनवायला सांगितलंय त्यानं. काय आहे कोण हा माणूस? देवच जाणे कसलं ध्यान आहे ते. काय माहित कुठल्या देशातून आला. विचित्र वागतोय, विचित्र बोलतोय. आता काय तर म्हणे न भांडता त्यांनी जेवण बनवलं आणि त्यांना ते आवडलं तरच पैसे देणार. अरे मग आपलं काम तर अगदी सोपं आहे. आणि तुला काय करायचंय सांगायची गरज नाही. जेवणात प्रेमाची चव उतरायला नको याची काळजी तुझी. अजिबात नाही. अहो तुम्ही काळजीच करू नका. आता बघतेच कशी जेवणाला चव येते ते. हा कोण माणूस पोहोचलाय तिथे? काहीही झालं तरी गौरीने माझ्याकडूनच मदत घ्यायला हवी. मला तिला रुद्रच्या आयुष्यातून कायमच काढून टाकायचंय. वा पुष्पा वा, तू तर ग्रेट आहेस रे. आज तुझ्यामुळे रुद्र आणि गौरीजी परत एकत्र येणार आहेत. वा क्या बात. आता पुढचं प्लॅनिंग नुसार पुष्पा मामा. पुष्पा मामा. पिट्टी. पिट्टी पिट्टी हे बघ बाळा, कुणाला काही बोलू नकोस, नाही तर माझं काही खरं नाही. पिट्टी, गौरीजींना जर हे कळलं ना तर ते मला शिक्षा करतील ग. कधीच माझ्याशी बोलणार नाही. आणि रुद्रला कळलं तर तो काय करेल सांगताही येत नाही. प्लीज कोणाला सांगू नकोस. पण तू आणि रुद्र सर असं का करताय? आईला आवडणार नाही. ती रागवेल. हो पण आईला खरंच नाही आवडणार. तुम्ही जा ऐकन ना. अगं बिट्टी, हे सगळं आम्ही गौरीजींसाठीच तर करतोय ना. खरंच सांगतोय, आपल्या आश्रमाला मदत हवी आहे ना, म्हणून हे सगळं चाललंय, नाही तर बाकी काही नाही. नाहीतर तुलाही माहितीये पार्टनरला खोटं बोललेलं आवडत नाही. आणि सरळ मार्गाने मदत करायची म्हणलं तर गौरीजींना त्यांचा स्वाभिमान दुखावलेला पण आवडत नाही. मग काय करायला हवं? पण आईने तुम्हाला पकडलं ना तर आई खूप चिडेल. मग ती कधीच बोलणार नाही. कधीच नाही. नाही बाळा, असं काही होणार नाही. तू काळजी करू नकोस. आणि गौरीजी आणि रुद्र मधलं भांडण पण नक्की मिटेल. तू विश्वास ठेव. हा मग चला गौरीजी, करायची का सुरुवात? हो, पण त्यांना काय आवडतं काही नाही याचा विचार करायला हवा ना. तुमच्या आजचं पिठलं भातही आवडेल त्यांना. ठीक आहे, बघते. पण आता ते इथे नाही आहेत, त्यामुळे तुम्ही लांबच राहा. तिकडे बसा बरं. पण त्यांनी आपल्या दोघांना सांगितलंय स्वयंपाक करायला. हो, काही मदत लागली ना की सांगेन मी तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही तिथे लांबच बसा.
तुम्ही माझी काहीच मदत घेत नाही आता. नाही म्हणजे त्यांना कळलं तर. डबा उघडून द्या. अजून काही मदत? गरज नाही. गौरीजी तुम्ही डबा द्यायला वेळ लावलात ना म्हणून झालंय. काय? मी हा तेलाचा गॅस तुम्ही वाढवून ठेवलात. लागले भांडायला. दाखवतेच लुल्लुल्लूला. तुम्ही मुद्दाम डबा घट्ट बंद करून ठेवला असेल. मी डबा बंद करणार आहे? मी स्वयंपाक करायला येतो का इथे? तुम्ही काही करू शकता हो. काही करू शकतो म्हणजे? वळला वळला. नाशिकचा द्राक्ष आंबा मस्त आणलू, पण यो आंबा गुड गुड बदिया बदिया. एक नंबर आहे, एक नंबर आहे. वो एक साथ खाना. जेवण जेवण नाही बनता. वल्ला वल्ला नाही कल्ला. आता कसं समजव याला? एक साथ खाना नाही नाही, भांडण भांडण, झगडा झगडा, डोनेशन कॅन्सल. काय बोलतेस? हा काय बोलते? अहो तुम्ही थांबाव. तुम चला ना साथ. अल्ला अल्ला. चंद्रे चंद्रे. गौरीजी काय झालं? बघू मला. काही नाही झालंय. हे बघा त्रास होईल तुम्हाला. होऊ देत. ऐका माझं. मी हे बघा ते येत आहे. रुद्र सर अहो काय करताय? अहो ते येत आहेत म्हटलं ना. हल्लू इलू इलू. एक साथ. गुड गुड. प्रेम लल्लू जेवणम चविष्टंबो. टॅक्सी चलंबो.